राज्यभरात होळी सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत। कोल्हापुरातल्या राधानगरीमध्ये सुद्धा असं एक गाव आहे जिथे हा सण आजही जवळपास एक आठवडा साजरा केला जातो। हे गाव आहे राधानगरी तालुक्यातील लिंगाची वाडी। इथे विविध खेळ खेळण्याची परंपरा आहे। यामध्ये वेशभूषा परिधान करून तरुण गावातून फेरी मारतात। स्वच्छतेचा संदेश देणारे खेळ, लगोरी, कबड्डी असे खेळ यामध्ये असतात। आठवडाभर विविध पद्धतीने हा सण सुरूच असतो। शिमग्याचा शेवट म्हणजे खेळोत्सव असतो आणि त्यामुळे होळीच्या या सणाला गावात मुंबई आणि पुण्याचे चाकरमानी हा सण साजरा करण्यासाठी आलेले असतात। या संदर्भात गावकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। राधानगरी तालुक्यातल्या लिंगाची वाडी या गावातल्या होळी सणानिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या या संपूर्ण सणाबाबतची माहिती आपण घेतोय। तर आबा, काय नेमकी परंपरा असते गावातली? गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा आपण साजरी करतोय। अनेक वर्षापासून आमचं होळीचा खांब उभा केला म्हटलं की ते तुम्हाला मगाशी आम्ही सांगितलं की आम्ही भोत्याने पेटवून, जशी एरंडाची होळी आम्ही पेटवतो तसं दोन्हीच्या भोत्याने ती आग लावून भोत्याने फिरायचं, बोंबा मारत फिरायचं आणि शेवटला पाया पडायचं आणि आम्ही घरी येतोय। घरी आले की दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं, त्याचा परत मंडप घालायचा, त्याला नीट घालून सगळ्या मंडप घालायचा आणि परत हे आमचा खेळ चालू। तर रोंबाट नावाचा एक हत्ती देखील बनवण्याची तुमची त्या गावची परंपरा आहे, ती नेमकी कशी असते? ही म्हणजे आता बैलगाडी त्याला बांबूच्या एक काटे अशा गोल बांधायच्या, त्याच्यावर जमकाना टाकायचा आणि पाय जे तयार करतो ते घोंगडीचं पाय आम्ही उळली करून ते पाय तयार करतो आणि सोंड तयार करतो। अशी 3 घोंगडी 4 घोंगडी लागतात त्याला। त्याच्यावर डोळं लावून पांढरं डोळं लावायचं, चुन्यानं रंगवायचं, गुलाल टाकून, म्हणजे त्यातला 90% हत्तीच दिसला पाहिजे। हत्तीचा आणि कान जे लावतो ते सुपामध्ये आम्ही एक काचोळा पावसाळ्यात घालतो चिखलात, त्या काचोळ्याचा आम्ही त्या सुपाच्या भोत्याने त्या काचोळा हे करून त्यावर जो बसणार आहे पाठी घेऊन, म्हणजे आम्ही खेळवीत आणतोय त्याला हत्तीला, त्यावेळी त्याच्या अंगठ्यामध्ये ते जोडतोय आम्ही, तिथे कान हल्ल्यासारखं असं होतंय। असं आणखी काय असं बनवलं जातं का? फक्त तेवढं हत्ती तेवढाच बनवला जातो, बाकी दुसरं काय नाही। पूर्वीपासून हा सगळा पूर्वीपासून आहे वडीलपरोजित आहे हा सण। आणि आता 12 दिवस तरी हे असते खेळापर्यंत। पाडव्याच्या खेळ जे सपवणार म्हणजे आमोशाच्या आत आम्ही खेळ सपवत होतो, असं आहे। राधानगरी तालुक्यातल्या लिंगाची वाडी या गावातला हा संपूर्ण धुलवडीचा सगळा आनंद जो आहे तो साजरा करणारं हे गाव आहे। या गावातली ही सगळी परंपरा, स्वच्छतेचा संदेश देणारी परंपरा, विविध खेळ खेळणारे असतील आणि त्याचबरोबर रोंबाट एक हत्ती बनवण्याची जी पद्धत आहे ती पद्धत या संपूर्ण गावातली प्रचलित अशी पद्धत आहे। त्यामुळे विशेष अशी परंपरा या गावात धुलवडीची पाहायला मिळते। विशाल पुजारी, NDTV मराठी, राधानगरी, कोल्हापूर।